तुमचं आपल्या तुषार व्लॉग स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पालघरची फेमस सिंगर काजल रावते यांची बायोग्राफी म्हणजे जीवन कहाणी सांगणार आहे। ती सिंगर झाली कशी, तिचं गाव, तिचा जन्म, शिक्षण हे तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर हा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला फ्रेंड, टाइम न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, तुम्हाला तिचे नाव माहीत असेल तरी पण तुम्हाला मी नाव सांगत आहे। तिचे नाव आहे काजल किसन रावते। काजल रावते जन्म 24 सप्टेंबरला मुक्काम पोस्ट एंट्री गेट नवापाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे झाला। तर तिच्या फॅमिलीमध्ये आई वडील, 2 बहीण, 1 भाऊ आहे। तिच्या बहिणीचे नाव किंजल रावते आणि कोमल रावते आहे। कोमल रावते ही पालघरची ॲक्टर आहे। तिचे सॉन्ग आहेत। काजल रावतेचे आई वडील शेतकरी आहेत, ते शेतीची कामं करतात। काजल रावत्यांनी 3 एप्रिल 2022ला लग्न केले। तिच्या नवऱ्याचे नाव संदेश भोये आहे। तर गाव दाभाड, चिंचपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर इथे आता काजल रावते नवऱ्याच्या घरी राहते। काजल रावतेचा यूट्यूब चॅनल देखील आहे। काजल रावते या नावाने तिच्या चॅनलवर 56,000पेक्षा जास्त सबस्क्राईब आहेत आणि तिचे इन्स्टा अकाउंटवर 84,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। आणि काजल रावत्याला लहानपासूनच सिंगिंग करायची खूप जास्त आवड होती। तर आई स्वयंपाक करत असताना सिंगिंग करत असे। तिथूनच काजल रावत्याला सिंगिंग करायची खूप जास्त आवड निर्माण झाली। तेव्हा ती चॅनल कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ लागली आणि चॅलेंज कॉम्पिटिशनमध्ये प्रथम क्रमांक आणू लागली। तर तिचे सिंगिंगसाठी फॅमिलीकडून पण फुल सपोर्ट मिळू लागला। एका दिवशी काजल रावतेंनी आपल्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये सॉन्गसाठी मुलगी पाहिजे जाहिरात पाहिली व तिथे दिलेल्या नंबरवर संपर्क करून व्हॉट्सअपवर स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून सॉन्ग सेंड केला। काजलचे मधुर आवाज ऐकून त्याच दिवशी काजल रावते सिलेक्ट करण्यात आले। तिचा पहिला सॉन्ग वानगावला ओम स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला। 13 अरमान या गाण्यापासून 2021ला काजल रावत्यांनी सॉन्ग रेकॉर्ड करायला सुरुवात केली व तिचा सेकंड सॉन्ग अंबाडी येथे रेकॉर्ड करण्यात आला। तेव्हा तिथे असलेल्या बबलू पाटील सरांनी स्वतःच्या सॉन्गसाठी ऑफर केले आणि काजल रावते सोशल मीडियावरती फेमस झाली। तर मित्रांनो, तुम्हाला काजल रावतेची बायोग्राफी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।